नमस्कार. आज गुढी उभारताना आपण निंबाच्या कोवळ्या पाल्याचा नक्की उपयोग केलेला असणार आहे. पण निंबाच्या पाल्यासोबत निंबाच्या झाडाचे इतरही अंग हे औषधी चिकित्सामध्ये तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. ते आज मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा निंबाचा पाला. निंबाचा पाला हा बेसिकली अँटीबॅक्टेरियल म्हणून सांगितलेला आहे, म्हणजे कृमिघ्न म्हणून आयुर्वेदात सांगितलं आहे. तसंच त्वकदोषनाशक आणि रक्तसुधारक म्हणजे रक्ताला शुद्ध करणारा असा तो सांगितलेला आहे. आता एक त्याचा घरगुती उपयोग तुम्हाला सांगतो. निंबाचा पाला आणायचा, तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो अंघोळीचं पाणी गरम करताना त्यात तो कुटून टाकायचा. मिक्सरमधून फिरवून टाकला तरी चालेल. तर त्या पाण्याने जर अंघोळ केली असेल तर त्याने तुमचे त्वचाविकार अत्याधिक प्रमाणात कमी झाले तुम्हाला दिसून येतील. दुसरं म्हणजे निंबाची काडी. निंबाची काडी ही जुन्या काळापासून आपल्याकडे दंतधावनासाठी म्हणजे दात घासण्यासाठी वापरली जाते. आणि आपल्या चिकित्सालयामध्ये जे आपण दंतमंजन करतो त्यामध्ये लिंबाच्या काडीचा आपण वापर केलेला आहे, ज्याच्यामुळे तुमचं दातांचं आरोग्य अबाधित राहील आणि हिरड्यांसंबंधित इतर कुठल्या काही तक्रार असेल त्याही कमी झालेल्या दिसून येतील. तिसरं म्हणजे निंबाच्या झाडाला आणि फळं. त्या निंबाच्या झाडाचं फळ काढून त्याच्यातल्या बिया काढून जर त्याचं जर तेल केलं तर ते डोक्यातील उवा व अनिलिका यांना मारण्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरतं. तसेच तुम्हाला काही जखम झालेली असेल तर जखमाचं शोधन म्हणजे त्याच्यात जे काही घाण झालेलं ते बाहेर काढण्यासाठी आणि त्याच्यानंतर ते जखम परत भरून काढण्यासाठी निंबाच्या तेलाचा खूप छान उपयोग होतो. असा बहुगुणी निंब फार महत्त्वाचा आयुर्वेदात सांगून ठेवलेला आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.